हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कैरीचा सीझन आहे आणि आपण मुरंबा बनवणार नाही असे होऊ शकत नाही. हा मुरंबा एकदा करून ठेवला की आपण याचा वर्षभर आस्वाद घेऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 3 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. याचा आपण साल काढणार आहोत आणि चौकोनी तुकडे करणार आहोत. हे बघा, असे आपल्याला हे चौकोनी पीसेस करायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुकडे करू शकता, पण मला ही साईज बरोबर वाटते. आता आपण एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी घेणार आहोत. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद घालणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये फोडी ह्या घालून देऊ. त्या पाण्यात आपण कैरी टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता जेव्हा मी हा पीस कट करायचा प्रयत्न करते तेव्हा सहज हा पीस कट होत नाहीये. तर आपल्याला जोपर्यंत हा पीस अगदी सहज कट होत नाही तोपर्यंत आपल्याला ही कैरी उकळून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता. आता चाकूने आपण जेव्हा कट करू तेव्हा सहज याचा पीस होत आहे. याचा अर्थ आपली कैरी अगदी छान शिजलेली आहे. ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कैरी पाण्यातून बाजूला काढून ठेवायची आहे. मुरंबा बनवण्यासाठी मी इथे 3 तोतापुरी कैरीला 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 4 लवंगा, 2 वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि फ्लेवरसाठी केशर काड्या घालायच्या आहेत. आपल्याला या पाकाचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. 5 मिनिट झाले. आपला पाक छान उकळत आहे. आता आपण चेक करू एकतारी पाक तयार झाला का. तुम्ही बघू शकता छान तार तयार होत आहे. याचा अर्थ आपला पाक रेडी आहे. आता या पाकामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. कैरीच्या फोडी घातल्यानंतर आपला पाक परत एकदा पातळ होणार आहे, कारण की कैरीतलं पाणी थोडंसं सुटणार आहे. तर परत एकदा आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत परत पाक एकतारी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवत राहायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. मी चेक करून घेते. तुम्ही बघू शकता परत आपली तार तयार होत आहे. याचा अर्थ आपला मुरंबा रेडी आहे. गॅस बंद करून द्या आणि हा मुरंबा गार झाला की एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. कधीही हा मुरंबा घेताना लक्षात घ्या, कोरडा चमचा वापरा, म्हणजे मुरंबा खराब होत नाही. आणि उष्ण जागेला हा मुरंबा ठेवू नका. शक्यतो जिथे गारवा आहे तिथं बरणी ठेवून द्या. तर असा हा आपला झटपट मुरंबा रेडी आहे. फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.